फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. गुरु धर्म, प्रांत, भाषा या बंधनापलीकडे असतो. भक्ताची अंतःकरणापासून मारलेली एक हाकच त्याला पुरेशी असते. ती हाक येताच तो स्वतःचं आसन सोडून धाव घेतो आणि भक्ताचं संकट निवारण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कभी तो दिन की शुरुआत सही ढंग से कीजिए. जेव्हा बघावं तेव्हा त्या हिंदू साधूचं नाव तोंडात. माँ, इनका यह बर्ताव देख के मुझे इनका बेटा कहने में शर्म आ रही है. एक तो एक अल्लाह का बंदा और ऊपर से ये गिरी हुई हरकतें. बेटा, मी असं कोणतं लाजिरवाणं काम केलंय जरा मला कळेल का? अब्बा, मुसलमान है ना आप? तरी पण आपला धर्म धाब्यावर बसून एका काफिराचं नाव घेता. अरे अल्लाहचे गुन्हेगार आहात तुम्ही. खुदा का कहर होगा तो. बेटा, ऐसा कुछ नहीं होगा. अरे यही तो गलती करते हैं हम समझने में. अपना मजहब निभाने का मतलब दूसरे मजहब से बैर करना नहीं होता है. हे ईश्वर, ये अल्लाह, हे सगळं माझ्यासाठी एकच आहे. जात, धर्म, इन सभी चीजों से मैं परे निकल चुका हूं बेटा. यही बात. हेच हजम होत नाही ना आपल्याला. कोण शिकवतं कोण तुम्हाला हे सगळं? स्वामी. बस सब उन्हीं की देन है. जगातले ईश्वरी तत्व एकच है. तो कोई उसे अल्लाह कह के नमाज पढ़ता है, तो कोई भगवान कह के उसकी आरती उतारता है. क्या फर्क पड़ता है? चाहे किसी भी नाम से पुकारो, शेवटी आपली हाक त्याच्यापर्यंत पोहोचतेच. हाँ, और उसे सच्चे दिल से पुकारना चाहिए. लो, सुनो इनकी बड़ी बड़ी बातें सुनो. हम छोटे लोग हैं, अपनी इज्जत का ख्याल करते हैं हम. तुमच्या या अशा वागण्यानं बिरादरीत तोंड दाखवायची लाज वाटते आम्हाला. फातिमा, अरे दुनिया माणूस आहे कैसा डर. अल्लाहच्या जागी स्वामींचं नाव घेतलं म्हणून लोकांनी वाईट टाकलं तरी मला त्याची पर्वा नाही. मला फक्त स्वामी भक्ताचा धर्म निभावायचा. इस जन्म में सिर्फ इतना काफी है. आपसे तो बात करना ही बेकार है. आणि काय हो, सगळ्यांना इतकं दुय्यम समजता. तो कोण, तो स्वामी कोण, तो लागतो कोण तुमचा? माझे गुरु आहेत ते. माझे ईश्वर, माझे भगवान, माझे अल्लाह पण तेच आहेत. माझे सब कुछ तेच आहे. स्वामी 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 काय दिलं काय त्या स्वामीने तुम्हाला? ऐसी कोणती पट्टी पडाई आहे जो तुम्ही आपला हा धर्म सोडून त्या स्वामीच्या रंगात रंगून गेलाय? एक नवी दृष्टी, एक नवी दिशा. पण स्वामींनी जे काही दिलंय ना, ते बघायला तशी नजर तयार करावी लागते. जाऊ दे, हा वाद घालू तेवढाच थोडा आहे. फातिमा, निघतो मी. एका महत्वाच्या कामगिरीवर जायचंय. घर लौटने में देर होगी.
शायद सुबह भी हो सकती है। ये तुम। अरे पण जमादार साहब, इतनी देर कहाँ होगी ये तो बताते जाओ। 3 कैद्यांना घेऊन एका कोठडीनं दुसऱ्या कोठडीत जायचंय। बड़ी सावधानी बरतनी पड़ेगी। खूप जोखमीचं काम आहे। येतो मी। जरा कचके पकडना, जरा पण सेल सोडू नकोस। फार बनेल आणि खतरनाक गुन्हेगार आहे ते। कधी गुंगार देऊन जातील ना, कळणार सुद्धा नाही। नाही जमादार साहेब, तुम्ही काय भी काळजी करू नका। अरे काळजी कशी नको करू? असल्या या बनेल आणि खतरनाक कैद्यांना पलीकडच्या गावात तहसीलदाराच्या निकालासाठी घेऊन जायचं खूप जोखमीचं काम आहे। बस इनको एक बार वहां सही सलामत पहुंचा दूं तो मैं चैन की सांस लूंगा। पण जमादार साहेब, आजच एवढं विशेष काय आहे? यापूर्वी अशा घटना घडल्या असतीलच ना? हो ना। अरे बाबा, नौकरीच तशी है। पूरी जिंदगी खतरों से खेलते आया हूं आणि आता काय, माझ्या कारकिर्दीची थोडीच वर्ष बाकी आहे। ते तुमच्यात म्हणतात ना, हत्ती गेला आणि शेपूट बाकी राहिलं। स्वामींच्या कृपेने माझ्या कारकिर्दीत माझ्यावर कसलाही दाग लागला नाही। बस माझी बाकीची कारकीर्द अशीच बेदाग राहू दे, हीच आखरी ख्वाहिश है। अरे काय झालं? क्या हुआ इसको? अरे काय झालं? क्या झालं? क्या हुआ इसको? अरे काय झालं? काय काय रे, बघत काय उभा राहिलास माझ्याकडे? कधी पाहिलं नाहीस मला? स्वामी, निजायचं नाही का? अरे हो, रात्र झाली नाही, झोपायला हवं मला। स्वामी, झोप येत नाहीये का? मी पाय चेपून देऊ? आज दिवसभर फार वणवण झाली ना तुमची। किंवा असं करू स्वामी, मी पायाला तेल लावून देतो, म्हणजे शांत झोप लागेल। तेल लावत गेलं तुझं तेल। हवेत गारवा केवढा आहे नाही? स्वामी असं करू, मी शेकोटी पेटवू? डोळ्याची बाटलीची बुच झाली आहेत का रे तुझी? ते शाली आहेत ना तिकडे, एक पांगर त्यातली। काय रे, अरे असं शुंभासारखा उभा काय राहिलास? पांगर म्हणतोय ना? स्वामी, यातली कुठली पांघरू? ही हिरवी की ही? अरे रंगांचा असा भेदाभेद कशासाठी? अरे मला कसलाच भेदाभेद नाही। मानवता हा एकच धर्म, कुठच्याही रंगाचा भेदाभेद नको, ते दोन्ही पण घर। अरे वस्त्र ही शरीराची गरज म्हणून असतात, वस्त्राला शरीर समजायची चूक करून कशी चालेल? ती हिरवी पांघर।
बरं आहेस ना तू? साहेब आता बरं आहे. बसला ना फटका? आता ते तोंड खाली घालून का उपयोग? साल्यांनी बरोबर मौका साधला. ज्याची भीती होती ना तेच झालं. आता तरी हाय काय करू नकोस. चांगल्या डोळ्यात तेल घालून या दोघांकडे लक्ष ठेव. मी त्या तिसऱ्या कैद्याला शोधून आणतो. साहेब पण तुम्ही एकटे जाणार का? अरे शेर आहे मी. वय झालं म्हणून काय झालं? बाबा ताकद इथे नसते, इथे असते. तू तुझं काम चोख कर. मला अजिबात हायगाय नको. पण जमादार साहेब हे एकट्याला कसे शक्य होणार? अरे कसं शक्य नाही? शक्य करावं लागेल. माझ्या इतक्या वर्षाच्या सरकारी सेवेत माझ्यावर कसलाही दाग लागला नव्हता. आता ही सेवा संपता संपता असा कलंक लगा तो सारी इज्जत मिठी में मिल जाएगी. मग ती सरकारी चौकशी, दंड, पेन्शन कपात, माझ्यात हातात बेड्याने पडल्या म्हणजे मिळवलं. या सगळ्यांना सामोरं जाण्याचा अपमान मी नाही सहन करू शकत. कुठल्याही परिस्थितीत मला त्या तिसऱ्या कायद्याला पकडून आणायलाच पाहिजे. लक्ष ठेव. होय सर. स्वामी, काय गलती झाली माझी? कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर ही असली नामुष्की उडवली माझ्यावर. कसली तोहमत आली अंगावर. मला वाचवा यातून. चाहे कुछ भी हो, तो कैदी मला सापडू देत. इतने साल ईमानदारी से नौकरी की है. आता ह्या एका प्रसंगामुळे सगळ्यावर बोळा फिरेल अशी नौबत आली आहे. स्वामी, स्वामी, तुम्हाला शरण आल्यावर कोणी कधीही खाली हाताने जात नाही असं म्हणतात. आज तक मैंने कुछ नहीं मांगा. मी तुमच्याकडे कधी काहीही मागितलं नाही. कसलीही अपेक्षा न ठेवता आपल्याच माणसाची नाराजी पत्करून तुमचं नाव घेतलं. लेकिन आज पहिल्यांदा हात पसरून मी काहीतरी मागतोय. मला सोडवा या दुष्टचक्रातून. माझंच नाही, माझ्या अख्ख्या कुटुंबाचं भवितव्य अवलंबून आहे यावर. स्वामी, वाचवा मला यातून. वाचवा मला यातून. स्वामी, स्वामी. हा तुझा कैदी घे.
कोण होता तो? आणि त्याने तुला कुठं आणि कसं पकडलं? मी तुमच्या हातून सुटलो, तो जंगलातल्या एका अंधारा झोपड्यात जाऊन लपलो. वाटलं होतं आता कोण येते, आपण सुटलो. पण मला काय झालं होतं मला माहित नाही, पण काहीतरी विलक्षण शक्ती होती सर त्या माणसात. मला अजूनही माहित नाही तो कोण होता, कुठून आला होता. पण मला माहित आहे कोण होता तो. स्वामी, स्वामी, राजीनामा दिला मी नोकरीचा. हा संसारामध्ये एक फोलपट हे कळून चुकलंय मला. माझ्यासारख्या सामान्य जमादाराच्या एका हकीसरशी धावून आलात तुम्ही आणि माझी लाज राखली. आजवर संसाराच्या गुंत्यात गुंतून तुम्हाला मी ओळखूच शकलो नाही स्वामी. किती थोर आहात तुम्ही. पण यानंतर या गृहगृहस्थीपासून, या जातीच्या बंधनातून मला दूर जायचं आणि तुमच्या सेवेत विलीन व्हायचंय. बस स्वामी, हीच आखरी ख्वाहिश आहे माझी. आप हमें छोड़ के कहाँ जा रहे हैं? जो होता है वो अच्छे के लिए होता है. आता यानंतर तुझ्या आणि तुझ्या मुलाला बिरादरीत मान खाली घालायची वेळ येणार नाही. असं बोलू नका हो. आमची गलती असेल तर आम्हाला सजा द्या. फातिमा, पण मला थांबवू नकोस. मला आता माझ्या मार्गाने जाऊ दे. अब्बू, अब्बू, आम्हाला सोडून जाऊ नका. अहो, तुम्ही गेलात तर आमचं काय? बेटा, पुन्हा तू तीच चूक करतोयस. माझ्या गुरुंना समजण्यास पुन्हा तू तीच भूल करतोयस. माझा गुरु फक्त माझीच नाही, ह्या साऱ्या संसाराची चिंता वा. तुम्ही मानत नसाल, पण माझ्या गुरु माऊलीची सावली तुमच्यावर सदैव असेल. भक्तीचा प्रसाद भक्ताकडूनच होतो. तू आता मैंदर्गीला जा, माझ्या पादुकांची स्थापना कर. तुझ्या पुण्याईनं त्या पादुकांना देवत्व प्राप्त होईल. त्यांच्या पुढे बोललेला नवस पूर्ण होईल. जा, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरु अखेरच्या क्षणापर्यंत परीक्षा पाहतो आणि अखेरीस तोच उत्तर बनून येतो.